नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रेश्मा ही सार्थकच्या मोबाईलवर फोन लावत असते आणि रागाने सार्थक तो फोन कट करत असतो आणि बाहेर सर्वजण हे जेवणाची सुट्टी झालेली असतात म्हणून जेवत असतात। तर सार्थक बेनारेजवळ येतो आणि बेनारेंना म्हणतो की आज एकटे एकटे जेवता माझी आठवण झाली की नाही। तर लगेच आनंदी ही आपला डबा उघडते आणि घाईने सार्थकला बघून डबा बंद करून घेते। तर सार्थक आनंदीजवळ येऊन बसतो। आनंदीला म्हणतो की तुम्हाला काय झाले, इतक्या घाईने तुम्ही डबा का बंद केला। आनंदी म्हणते की नाही सर, मी नंतर जेवते, मला सध्या भूक नाही। सार्थक म्हणतो की डब्यामध्ये नक्की काहीतरी आणले आणि ते तुम्हाला शेअर करायचे नाही म्हणून बघू तो डब्बा, म्हणून सार्थक हा आग्रह करू लागतो। तर सार्थक हा आनंदीचा डब्बा घेतो आणि उघडतो तर त्यामध्ये फोडणीची पोळी असते आणि सार्थकला ती पोळी बघून खूप आनंद होतो कारण ती पोळी सार्थकच्या खूप आवडीची असते। सार्थक म्हणतो की आनंदी मॅडम, तुम्ही माझा डबा घ्या आणि मला तुमचा डबा द्या। आणि सार्थक आनंदीचा तो डब्बा उघडून ती पोळी खातच असतो। तेवढ्यात रेश्मा तिथे येते आणि रेश्माला बघून सार्थक आणि आनंदीला मात्र धक्का बसतो आणि सार्थक रागाने रेश्माला विचारतो की आता तू इथे कशाला आलीस। तर रेश्मा रागाने त्यांच्याकडे बघत असते आणि मी येथे माझे सामान नेण्यासाठी आले आहे। तर सार्थक म्हणतो की मग सामान घे आणि जा इथून लवकर। तेव्हा रेश्मा मात्र अशा हळूच आवाजात आनंदीला म्हणते की आनंदी, तू मला मदत करते का। तर सार्थक म्हणतो की ती कशाला, तुझे सामान घे आणि इथून चालती हो। तर आनंदी म्हणते की सार्थक सर जाऊन द्या, मी रेश्मा मॅडमला मदत करते। म्हणून आनंदी रेश्माचे सामान हे बॉक्समध्ये ठेवण्यासाठी रेश्माला मदत करत असते। तेव्हा रेश्मा लगेच रागाने आनंदीचा हात पकडते आणि आनंदीला म्हणते, तू माझ्याबरोबर जे काही गेम खेळलीस ना, मी जशाच तसे तुला लवकरच त्याचे उत्तर देईल। माझ्या आयुष्यामध्ये तू जी काही आग लावली ना, मी तुला सुद्धा सुखाने जगून देणार नाही। म्हणून रेश्मा रागाने तो बॉक्स उचलते आणि तेथून निघून जाऊ लागते। रेश्माला पाहून सार्थकला खूपच राग आलेला असतो। त्यानंतर इकडे शलाका वृंदाला सांगत असते की आई, त्या रेश्माला बघून मला असे वाटले की आता आपले काही खरे नाही कारण ती खूप रागात होती आणि उद्या तिने सर्वांना सांगायला नको की तिला खोटे गोंडेवाली म्हणून आपणच सर्वांनी मिळून उभे केले होते। तर वृंदा म्हणते की नाही शलाका, रेश्मा असे काहीच करणार नाही कारण त्यातून तिला काही साध्य तर होणार नाहीच ना। आणि सार्थक तर अजिबात नाही, तिला माहिती आहे की पुढे जाऊन आपणच तिला सार्थक मिळवून देण्यासाठी मदत करणार। परंतु हे सर्व होण्यासाठी आता नवीन मला काहीतरी प्लॅन नक्की करावे लागेल। आणि तेवढ्यात सुधा ही खुश होऊन घरी येते। तर सुधाला पाहून वृंदा विचारते की अगं, तू कुठे गेली होतीस, मी तुझी केव्हाची वाट बघते। तर सुधा खुश होऊन सांगते की अगं, मी आनंदीच्या घरी त्यांना जेवणासाठी आमंत्रित करायला गेले होते। तर शलाका लगेच सुधाला म्हणते की काकू, तू त्या लोकांना इतके का महत्त्व देते, ते आपल्या लेवलचे सुद्धा नाही। तर सुधाला शलाकाचा राग येतो आणि ती शलाकाला म्हणते की अगं, तू हे काय बोलतेस, त्यांच्याच मुलीने आपल्या या काकांचा जीव वाचवला आणि त्यांचे खरंच आपल्यावर किती उपकार आहे आणि तू अशा पद्धतीने का बोलतेस। तर वृंदा लगेच शलाक्याला शांत राहण्यास सांगते। वृंदा म्हणते की अगं, तिला काय मांडायचे ते तिला नीट सांगता येत नाही आणि आनंदी आपल्या सार्थकच्या ऑफिसमध्ये एक वर्कर आहे आणि वर्करने जे काही असे त्याच्या बॉसशी इतकं जवळीक साधायचा का प्रयत्न करावा। सुधा म्हणते की तुम्ही असे का बोलतास, त्या आनंदीने आपल्या यांचा जीव वाचवला, तिचे किती उपकार हे आपल्यावर, आणि त्या रेश्माने उद्या जर हा साखरपुडा झाला असता तर आणखीन किती नवीन पराक्रम करून ठेवले असते। तर वृंदा म्हणते की सार्थकवर तिचं प्रेम होतं म्हणून ती खोटं बोलली आणि तिने तिचं प्रेम मिळवण्यासाठी खोटं बोलले म्हणून काय झाले। पण मला असे वाटतं की आपल्या सार्थकसाठी आणि आपल्या तोलामोलासाठी रेश्माच योग्य आहे आणि पण तू त्या आनंदीच्या घरच्यांना जास्त महत्त्व देते, तुला नक्की पस्तावा येईल। तर लगेच सुधाला वृंदाचा राग येतो। सुधा रागाने वृंदाला म्हणते की आजपर्यंत मी तुझं सर्व काही ऐकत आले, पण त्या आनंदीमुळे आज यांचा जीव वाचला म्हणून तिची प्रतिमा माझ्या ही मनात कायम राहील। आणि सुद्धा रागाने आतमध्ये जात असताना वृंदाला म्हणते की आपले जुने दिवस आपण अजून विसरलेले नाहीत। त्यानंतर इकडे सार्थक आनंदीकडे येतो आणि ती रेश्मा काय म्हटलीस असे आनंदीला विचारू लागतो
आनंदी मात्र काही सार्थकला सांगायला तयार नसते, पण सार्थकचे लक्ष आनंदीच्या हाताकडे जाते आणि रेश्माने रागाने आनंदीचा हात जास्तच पिरगळल्यामुळे त्यावर लाल असे वळ उठलेले असतात. तर सार्थकला सर्व काही समजते. तेव्हा सार्थक म्हणतो की त्या रेश्माला मी सोडणार नाही आणि तो आनंदीला सॉरी म्हणतो, कारण माझ्यामुळे तुम्हाला इतका त्रास सहन करावा लागला. तर आनंदी सार्थकला समजावते आणि सर, त्यांची काय चूक त्यासुद्धा दुखावल्या गेला, कारण कोणत्याही मुलीला साखरपुडा मोडल्यानंतर वाईट वाटणारच ना. सार्थकला आनंदीचे म्हणणे पडते. तेवढ्यात विकास एक बॅग घेऊन येतो आणि तो सार्थककडे देत असतो. तेव्हा सार्थक खुश होऊन आनंदीला म्हणतो की आज फ्रेंडशिप डे आहे, त्यामुळे माझ्याकडून तुम्हाला हे गिफ्ट. तेव्हा सार्थक ते गिफ्ट उघडतो तर त्यामध्ये काहीतरी भाज्या असतात आणि आनंदी विचारते की सर हे काय आहे. तर सार्थक म्हणतो की यामध्ये ताज्या भाज्या आहेत आणि आपली मैत्री सुद्धा ही अशीच ताजी राहायला हवी. तर आनंदी खुश होऊन त्यातील एक भेंडी उचलते आणि ती भेंडी मोडत सार्थकला म्हणते की सर तुम्हाला जमलं तरी नक्की. तेव्हा दोघी सुद्धा खूप खुश होऊन एकमेकांना हँडवॉश करतात आणि लगेच एकमेकांना फ्रेंडशिप दिनाच्या शुभेच्छा सुद्धा देतात. त्यानंतर इकडे रेश्मा ही सुधाला फोन करते. तर सुधा म्हणते की मला असे म्हणायचे की मला कुणाचे मन दुखवायचे नाही आणि तुझ्याबरोबर बोलायची माझी इच्छा सुद्धा नाही, त्यामुळे तू फोन ठेव. तर लगेच रेश्मा म्हणते की मी तुमच्याबरोबर खोटं बोलले आणि त्यामागील माझा उद्देश वेगळा होता आणि तो चांगला होता, कारण सार्थकवर माझे खूप प्रेम आहे आणि अगोदरच पासून मी त्यावर प्रेम करते आणि त्यासाठी मी हे सर्व केले. पण गेल्या काही दिवसापासून मी तुमच्या घरी येते, त्यामुळे तुमच्याशी असलेला मायेचा हात आणि बाबांशी झालेली जवळीक, त्यामुळे मला खरंच खूप छान वाटत होते. सुधा म्हणते की मला मान्य आहे की तुझं सार्थकवर प्रेम होतं आणि तू सार्थकबरोबर लग्न करण्यासाठी हे सर्व केले, पण सार्थकच्या मनात सुद्धा हे प्रेम असायला हवं, कारण लग्न म्हणजे जे काही नातं निर्माण होतं आणि ते नातं एका विश्वासावर आणि प्रेमावर त्यातून होत असते. आणि बरं झालं एक वेळेस की सार्थक आणि तुझा जो काही साखरपुडा आहे तो मोडला आणि तुमचं लग्न झाले नाही, कारण नात्याची ही तुझी सुरुवात आहे ती एका खोट्यातून झाली. तर रेश्मा म्हणते की असं म्हणतात ना, प्रेमात आणि युद्धात सर्व काही माप असतं. मग मी थोडं खोटं बोलले, यात काय बिघडलं, पण मी हे सर्व सार्थकला मिळवण्यासाठी केले. तर सुधा म्हणते की तू सार्थकचं मन दुखावलं, त्यामुळे हा संसार होणे शक्य नाही आणि आता यापुढे मी काही करू शकत नाही, म्हणून सुद्धा रागाने तो फोन ठेवून देते. तर रेश्मा सुद्धा तिचा फोन रागाने फेकून देते. त्यानंतर इकडे सार्थक हा घरी जाण्यासाठी निघलेला असतो. आनंदी मात्र तिचे काम करत असते. सार्थक विचारतो की मिस आनंदी, तुम्हाला घरी जायचे नाही का? आनंदी म्हणते की सर, मी माझं इतकं काम पूर्ण करते आणि जायला निघते. तेवढ्यात बेनारे आतमध्ये येतात आणि बेनारे म्हणतात की आता मिस आनंदीचे काम हे जास्तच वाढले आहे, त्यामुळे आपण मिस आनंदीसाठी एक असिस्टंट आपण बोलूया. तर सार्थक म्हणतो की चांगलीच आयडिया आहे आणि मिस आनंदी तुम्ही तुमच्यासाठी उद्या एक अशी असिस्टंट शोधून घेऊन या. सार्थक म्हणतो की तुम्हीच त्यांची इंटरव्ह्यू सुद्धा घ्या. तर आनंदी घाबरते आणि सर हे कसे शक्य आहे, मी कशी इंटरव्ह्यू घेणार? तर बेनारे म्हणतात की आनंदी मॅडम, इंटरव्ह्यू घेणं खूप सोपे असते, चला मी तुम्हाला दाखवतो. तेव्हा बेनारे लगेच एका खुर्चीवर बसतात आणि सार्थक त्यांना प्रश्नाची उत्तरे विचारू लागतो. मात्र बेनाऱ्यांची खूप धांदल उडालेली असते. तर सार्थक त्यांना प्रश्न विचारतो की तुम्हाला आमची कंपनी का जॉईन करायची आहे? तर बेनारे सांगू लागतात. बेनारे सांगतात की अशा स्टॉकच्या कंपनीमध्ये काम करण्याची माझी खरंच खूप इच्छा आहे. तेव्हा सार्थक हा बेनाऱ्यांची इंटरव्ह्यू कशी घ्यायची हे आनंदीला सांगतात आणि बेनाऱ्यांची तो गंमत करत आनंदीला विचारू लागतो की आता आनंदी मॅडम, तुम्हाला समजले ना इंटरव्ह्यू कशी घ्यायची असते ते? आनंदी मात्र गोंधळून जाते आणि सार्थक आणि बेनारे तिथून निघून जातात. त्यानंतर घरी येताना आनंदी झालेले सर्व डिटेल्स ही शकूला सांगत असते. शकू म्हणत असते की अगं ताई, आतापर्यंत मी खूप काही पिक्चर बघितलेच, पण कुठल्याच पोराने असे भाज्या देऊन कुठल्या पोरीला असे फ्रेंडशिप देताना नाही बघितले. आणि आनंदी पुढे सांगते की अगं, मला उद्या एका असिस्टंटची निवड करायची आणि तो इंटरव्ह्यू सुद्धा मलाच घ्यायचा. तर शकू म्हणते की अगं, तुझी असिस्टंट म्हणून माझीच का निवड करत नाही तू? शकू सांगते की मला टायपिंग सुद्धा येते आणि ते कंप्लीट सुद्धा झालेले आहे. तर आनंदी म्हणते की हो, माझ्या लक्षातच नाही तू 12वी झालेली आहे. आनंदी म्हणते की शकू नक्की, आणि तू उद्या इंटरव्ह्यूसाठी नक्की ये. तर शकू आणखीनच खुश होते.
शकू खुश होऊन म्हणते की अण्णा तर मात्र कायम मला चिडवत असतात की तुझी ॲसिस्टंट, मग आता त्यांना मी तुझी ॲसिस्टंट होऊनच दाखवते. तर शकू मात्र खूपच खुश होते. आणि त्याच वेळेस आनंदी आणि शकू घरी येतात. तर अण्णा, लीना आणि सानवी हे देवाची पूजा करत असतात. तर मालती ही लगेच आनंदीला इतकी खुश बघून लगेच प्रेमाने मिठी मारते आणि तिची दृष्टसुद्धा काढते. तर आनंदी आईला विचारते की आई काय झालं इतकं. तर लगेच मालती खुश होऊन म्हणते की अगं, लोक तुझं इतकं कौतुक करत असतात आणि आम्ही साधं लाडसुद्धा करायचे नाही का. तर आनंदी विचारते की आई काय झाले. तेव्हा अण्णा सांगतात की अगं, सार्थक सरांच्या आई आज घरी आल्या होत्या आणि त्यांनी आपल्या सर्वांना जेवायला आमंत्रित केले, पण आम्ही त्यांना सांगितले की आनंदीला विचारून तुम्हाला सांगतो. मनोज म्हणतो की उद्या मला महत्त्वाचे काम आहे, आपण परवा जाऊया. तर अण्णा म्हणतात की आपण त्यांना असे किती ताटकळत ठेवायचे. तर आनंदी दोघांना समजावते. तर हा भाग येथे संपतो. तर आता पुढील भागामध्ये आकांक्षाला सर्व काही समजलेले असते की डायरीमध्ये हे सार्थक दादाने आनंदीविषयीचे प्रेम लिहिलेले असते. तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.